नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। कालच्या व्हिडिओपासून आपण नागरिकशास्त्राच्या नोट्स पाहायला सुरुवात केलेली आहे। मग कालच्या व्हिडिओमध्ये आपण नागरिकशास्त्राची बेसिक माहिती पाहिली। आता ह्या बेसिक माहितीमध्ये आपण भारताचे काही प्रमुख राष्ट्रीय प्रतीके पाहिले। याच्यामध्ये राष्ट्रध्वज पाहिला, त्यानंतर जे काही आपले राष्ट्रीय प्रतीके आहेत ते पाहिलं आपण चालू केलं मध्ये। याच्यामध्ये राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय कॅलेंडर, राष्ट्रीय नदी हे सुद्धा पाहिलं। त्यानंतर राष्ट्रीय मुद्रा, राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रीय खेळ, मग पुन्हा आपलं जे काही आहे राष्ट्रीय फळ, राष्ट्रीय पशु, पुन्हा राष्ट्रीय जलचर हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। त्याच्यानंतर आपण जे काही आपले महाराष्ट्राची मानचिन्हे आहेत, म्हणजे आता जसं राष्ट्रीय होतं तसं महाराष्ट्राचं सुद्धा राज्य फूल, राज्य पक्षी, राज्य वृक्ष, राज्य नृत्य हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। ते तुम्ही पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या। आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, काल जे आपण जी बेसिक माहिती पाहिली होती त्याच बेसिक माहितीच्या पुढे जाऊन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्याच्या संदर्भात आणखीन डिटेल माहिती पाहणार आहोत। आता ही डिटेल माहिती पाहणार आहोत म्हणजे कशी पाहणार आहोत, आता ही डिटेल माहिती आपल्याला कुठं पाहायला भेटेल, जे काही जुनं पाचवीला नागरिकशास्त्र होतं त्याच्यामध्ये याच्या संदर्भात डिटेल माहिती आहे। म्हणजे कुठलं पाचवीचं जुनं नागरिकशास्त्र, आता हे आपल्या नोट्समध्ये आपण त्याच्या संदर्भात एकदम डिटेल माहिती अवेलेबल करून दिलेली आहे। आता याच्यामधला जुन्या नागरिकशास्त्रामधला पहिला धडा आहे आपला देशात आपल्या या देशामधल्या आपण महत्त्वाची काय माहिती आहे ती पाहून होऊ। याच्यामधला पहिलाच हे आहे, पहिलंच ऑब्जेक्टिव्ह आहे, काय आहे, आपल्यातील एकोपा टिकून राहावा व जोपासला जावा म्हणून आपण राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे करतो। परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की आपण आपले राष्ट्रीय सण उत्साहाने का साजरे करतो, तर त्याचं उत्तर आहे आपल्यातील एकोपा टिकून राहावा म्हणून आपण आपले राष्ट्रीय सण उत्साहाने साजरी करतो। आता हे पेज संपलेलं आहे, इथं तुम्हाला हे दिसेल असेल नोट्स बाय अक्षय विरकर। त्यानंतर इथं याच्या खाली आपला मोबाईल नंबर आहे, इथं तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा दिसत असेल। त्यानंतर इथं आपल्या यूट्यूब चॅनलचा लोगो, त्याचं चॅनलचं नाव, ह्यानंतर टेलिग्राम चॅनलचं नाव, इथं आता टेलिग्राम चॅनलचं तुम्हाला नाव दिसत असेल, टिप्स फॉर टी बाय अक्षय विरकर हे आपलं लोगोचं आहे। आता याच्या पुढे आपण जाऊ, त्याच्या पुढले महत्त्वाचे काही ऑब्जेक्टिव्ह पाहू। स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती हे आपले राष्ट्रीय सण आहेत। आता आपले राष्ट्रीय सण कोणते आहेत, तर आपले राष्ट्रीय सण कोणते आहेत, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती हे आपले राष्ट्रीय सण आहेत। आता त्यानंतर आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला। हे जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल काय तेवढं विशेष नाही आहे, म्हणजे विशेष आहे हे सगळ्यांना माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्याग केलेल्या व्यक्तींचे स्मरण आपण 15 ऑगस्टला करतो। हे अतिशय महत्त्वाचं विधान आहे, हे सहसा आपल्याला नवीन पुस्तकात कुठंही पाहायला भेटत नाही आहे आणि हे जनरल सगळ्या आपल्या मुलाबाळांना जवळजवळ सगळ्यांना माहिती पाहिजे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या व्यक्तींचे स्मरण आपण 15 ऑगस्ट या दिवशी करतो। आता परीक्षेमध्ये प्रश्न ह्याच्यावर कसा असू शकतो की 15 ऑगस्ट या दिवशी काय असतं, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या व्यक्तींचे स्मरण आपण 15 ऑगस्टला करतो। देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या व्यक्तींचे स्मरण कधी करतात, तर 15 ऑगस्ट या दिवशी करतात। तर ठीक आहे, चला आपण पुढे जाऊ। 26 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरी करतो। हे सगळ्यांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपला राज्यकारभार लोकशाही पद्धतीने करण्यास कधी सुरुवात झाली, तर 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली। त्यानंतर पुढे जाऊ, अतिशय प्रेक्षणीय असे संचलन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य आहे। हे परीक्षेला विचारलं गेलं होतं। काय वैशिष्ट्य आहे की अतिशय प्रेक्षणीय असे संचलन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य आहे, हे परीक्षेला विचारलेलं आहे। आता याच्या संदर्भात दोन विधानं महत्त्वाचे आहेत, कुठले की 15 ऑगस्टला काय असतं, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या व्यक्तींचे स्मरण आपण 15 ऑगस्टला करतो। पण इथं
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काय आहे तर अतिशय प्रेक्षणीय असे संचलन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. आता ज्या मुलामुलींना शौर्य पदके मिळालेली आहेत ते या संचलनात म्हणजे 26 जानेवारीच्या संचलनामध्ये सहभागी होतात. संचलनाची मानवंदना कोणी करतो तर संचलनाची मानवंदना हे राष्ट्रपती स्वीकारतात. म्हणजे संचलनाची मानवंदना कोण स्वीकारतात तर ते राष्ट्रपती स्वीकारतात. काय आहे संचलनाची मानवंदना कोण स्वीकारतात तर ते राष्ट्रपती स्वीकारतात. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतीके आहेत. आपली राष्ट्रीय प्रतीके कोणती आहेत तर राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतीके आहेत. आता इतर राष्ट्रीय चिन्हे कुठले आहेत तर नदी, फूल, पक्षी, फळ, कॅलेंडर हे आपले इतर राष्ट्रीय चिन्हे आहेत. आता याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहू. काय पाहू तर सर्वप्रथम राष्ट्रध्वज. आता या राष्ट्रध्वजावर खूप सारे प्रश्न आत्तापर्यंत आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला आलेले आहेत. तो पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो याच्यामध्ये आलेले आहेत. आता थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल क्षमा असावी. आता मी तुम्हाला थोडीशी नोट्स संदर्भात माहिती देतो. आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहेत म्हणजे आपण नोट्सच्या PDF देतो आणि ह्या PDF तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये मिळून जातात. म्हणजे व्हॉट्सअपला तुम्ही आता प्रत्येक स्टँडर्डनुसार म्हणजे प्रत्येक इयत्तेनुसार आपण नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. जसं की आता हे तुम्हाला नोट्स 1 दिसत असेल महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा नोट्स, प्रिंटेड नोट्स अवेलेबल होतात. म्हणजे प्रिंटेड नोट्स म्हणजे हे कसं आहे ह्या टाईप केलेल्या नोट्स आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये भेटतात आणि प्रत्येक PDFला पासवर्ड असतो. आता 6वी नवीन प्लस जुना भूगोल 71 रुपयाला म्हणजे याच्यामध्ये 6वीचा नवीन अभ्यासक्रम जुना अभ्यासक्रम यांचं कॉम्बिनेशन करून ह्या नोट्स केलेले असतात आणि प्रत्येक महत्त्वाचे नोट्स आहेत, पॉईंट्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि तिथं बोल्ड अंडरलाईन वगैरे केलेलं असतं आणि सगळं मेन्शन केलेलं असतं की हा प्रश्न कधी आलेला आहे, काय आलेला आहे, कसा विचारला गेलेला आहे, सर्व गोष्टी मी तिथं मेन्शन केलेल्या असतात. आता इथे दिसत आहे 6वी भूगोल, 7वी भूगोल, 8वी भूगोल, 9वी भूगोल, 10वी भूगोल, जगाचा भूगोल. आता पहिलंच आहे की आपल्या राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत तर 3 रंग आहेत म्हणून याला आपण तिरंगा असं संबोधतो. आपल्या राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत तर 3 रंग आहेत म्हणून त्याला तिरंगा असे म्हणतात. आता यातील प्रत्येक रंग आपल्याला एक निश्चित काहीतरी संदेश देतो म्हणजे याचं एक विशिष्ट असं काहीतरी महत्त्व आहे. आता जो तिरंगा म्हणजे आपला जो काही झेंडा आहे आपला हा राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे. मग या तिरंग्यामध्ये जो काही सर्वात वरच्या बाजूला जो रंग आहे तो कोणता रंग आहे तर तो आहे केशरी रंग. मग आता हे केशरी रंग कशाचे प्रतीक आहे तर हे केशरी रंग त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. आता हे जो काही आपल्या सर्वात वरच्या बाजूला असणारा केशरी रंग काय आहे तर ते त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. केशरी रंग हे त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. केशरी रंग कशाचे प्रतीक आहे त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला विचारलं गेलेलं होतं त्याच्यामुळे मी इथं तुम्हाला बॉक्स करून दाखवतोय. पुन्हा नंतर मध्यभागी जो रंग आहे त्याच्या संदर्भात आपल्याला आणखीन ह्याच्यावर एक प्रश्न पडलेला होता. काय पडलेला होता की शांतीचा संदेश मध्यभागी असणाऱ्या पांढऱ्या रंगातून मिळतो. आता सर्वात वरच्या बाजूला कोणता रंग आहे तर केशरी आहे. ते केशरी रंग कशाचा प्रतीक आहे त्याग आणि शौर्याचं. त्यानंतर मध्यभागी आपल्याला पांढरा रंग पाहायला भेटतो. मग हा पांढरा रंग कशाचा प्रतीक आहे तर तो शांतीचा संदेश म्हणजे पांढऱ्या रंगाच्या माध्यमातून आपल्याला शांतीचा संदेश भेटतो तेच हे याचे प्रतीक आहे. हा सुद्धा प्रश्न आपल्या TETला विचारला होता. त्याच्यानंतर सर्वात खालच्या बाजूला कोणता रंग असतो तर तो हिरवा रंग असतो. आता हिरवा रंग हे कशाचे प्रतीक आहे तर हिरवा रंग हे समृद्धीचे प्रतीक आहे. हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे हिरवा रंग हे समृद्धीचे प्रतीक आहे. आता हे लाल रंग नाही केशरी मध्यभागी पांढरा आणि त्याच्यानंतर हिरवा रंग याच्यावर प्रश्न पडलेले होते. कोणता रंग कशाचे प्रतीक आहे हे तुम्ही व्यवस्थितपणे पाठ करून घ्या आणि आपल्या लेकरा बाळांकडून सुद्धा पाठ करून घ्या. चला आता आपण पुढे जाऊ. पुढला सुद्धा प्रश्न हा म्हणजे जे काय ऑब्जेक्टिव्ह आहे ते आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला येऊन गेलेला आहे. काय आहे राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. पांढऱ्या राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोक चित्र आहे अशोक चक्र आहे. हे सुद्धा परीक्षेला आलेलं आहे. इथं तुम्हाला TET दिसत असेल. आता चक्र हे कशाचे प्रतीक आहे तर चक्र हे गतीचे प्रतीक आहे.
चक्र हे कशाचे प्रतीक आहे, तर चक्र हे गतीचे प्रतीक आहे. त्याच्यानंतर खालचं हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आपल्या परीक्षेला आलेलं आहे. कुठलं, देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे असा संदेश राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यावरील निळ्या रंगाच्या अशोक चक्रातून मिळतो. विधान किचकट आहे, समजून घ्या थोडंसं. देशाच्या प्रगतीसाठी काय हे पहा, विधान हे आहे, देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे असा संदेश राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाच्या अशोक चक्रातून मिळतो. हे झालं. आता राष्ट्रध्वज झालं. आपण आता राष्ट्रगीताकडे वळू. राष्ट्रगीतासंदर्भात 2 अतिशय महत्त्वाचे विधान आहेत. या दोन्ही विधानावर परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. कुठलं, तर जनगण हे आपले राष्ट्रगीत आहे. राष्ट्रीय गीत वेगळं, राष्ट्रगीत वेगळं. जनगण हे आपले राष्ट्रगीत आहे आणि हे राष्ट्रगीत कोण लिहिलेले आहे, तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. जनगण हे आपले राष्ट्रगीत आहे आणि हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. आता राष्ट्रगीतात भारतातील विविध प्रदेश, नद्या, पर्वत यांचे वर्णन आहे. राष्ट्रगीतात भारतातील विविध नद्या व पर्वत यांचे वर्णन आहे. विविध प्रदेश, नद्या व पर्वत यांचे वर्णन आहे. हे झालं. तर आता आपण राष्ट्रध्वज पाहिलं, राष्ट्रगीत पाहिलं. आता त्यानंतर वळू आपण राजमुद्रा याच्याकडे. याच्यामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचे विधान आहेत. पहिलं विधान आहे म्हणजे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे, सर्व नाणी, नोटा, शासकीय पत्रे इत्यादींवर राजमुद्रा असते. आता राजमुद्रा कशावर असते हे सुद्धा विचारलं जातं. राजमुद्रा कशावर असते, तर सर्व नाणी, नोटा, प्रशासकीय पत्रे इत्यादींवर ही राजमुद्रा असते. त्यानंतर सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आलेली आहे. भारताची राजमुद्रा कशी तयार करण्यात आली, सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतरचं पुढलं विधान आहे, राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली काय आहे, तर सत्यमेव जयते हे वचन आहे. राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली सत्यमेव जयते हे वचन आहे. आपले राष्ट्रीय सण आनंदाने साजरे केले पाहिजे, त्यातून एकात्मता वाढीस लागते. एकात्मता कशातून वाढीस लागते, आपले राष्ट्रीय सण आनंद. आपण इथं आहे जे आहे ना, नुसतं आन झालेलं आहे. इथं आपण इथलं मधलं जे प असतं ते प गायब झालेलं आहे. ते करेक्शनच्या वेळेस ते राहून गेलेलं आहे. थोडीशी मिस्टेक झालेली आहे, समजून घ्या. पण आपले राष्ट्रीय सण आपण आनंदाने साजरे केले पाहिजे, त्यातून एकात्मता वाढीस लागते किंवा एकात्मतेची भावना वाढीस लागते. आता आपण सारनाथ स्तंभशीर्ष याच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहू. सारनाथ स्तंभशीर्ष, तर याच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे विधान आहे जे परीक्षेला पडलेले आहेत. याच्यासुद्धा नंतर सुद्धा पडू शकतात आणि इतर परीक्षेमध्ये सुद्धा हमखास विचारले जातात. अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह जे काही महत्त्वाची माहिती आहे तेच आपण नागरिकशास्त्राच्या ह्याच्यामध्ये पाहत आहोत आणि तेच आपण आपल्या नोट्समध्ये दिलेली आहे. प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह मोस्ट इम्पॉर्टंट असल्यासारखा आहे. भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार केलेली आहे. आपण पूर्वीसुद्धा पाहिलेलं आहे. आता हे महत्त्वाचं आहे, सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत. आता अशोक स्तंभावर किती सिंह आहेत, तर 4 सिंह आहेत. पण आता याच्या संदर्भात आणखीन महत्त्वाची माहिती पुढे आहे ते पाहू. 4 सिंह एकमेकांकडे, आता हे काय, 4 सिंह एकमेकांकडे पाठ करून ते उभे आहेत. पण आपण एकाच बाजूने पाहत असल्यामुळे आपल्याला फक्त ते 3 सिंह दिसतात. आता कसं आहे, ते राजमुद्रा आहे. राजमुद्रेवर आता कधी बी पहा, नोटावर पहा, नाण्यावर पहा, आपल्याला तिथं राजमुद्रा दिसते. त्या राजमुद्रेवर आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये फक्त 3 सिंह दिसतात. एक सिंह दिसत नाही, ते आपल्या राजमुद्रेच्या मागच्या बाजूस असतो. त्यामुळे आपल्याला फक्त 3 सिंह दिसतात. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसतो. काय आहे हे पाहिलं. 4 सिंह एकमेकांकडे पाठ करून बसलं आहे, त्याच्यापैकी आपल्याला फक्त 3 दिसतात, एक दिसत नाही, ते मागच्या बाजूला असतो. आता प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली
आडव्या पट्टीवर चक्र आहे त्यापैकी आपणास फक्त एकच चक्र पूर्णपणे दिसतं. आता याच्यावर आणखीन महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते परीक्षेमध्ये आलेले आहेत. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही TETचे पेपर गोळा करा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे भेटून जातं. हे सगळे परीक्षेला आलेले आहेत. कुठले थांबा तुम्हाला मी मार्क करून दाखवतो. आता हे पहा, इथून जे आहे ते चक्र हे जे आहे ना इथून हे सगळे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. कुठले? चक्राच्या एका बाजूस घोडा व दुसऱ्या बाजूस बैल आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. काय आहे? चक्राच्या एका बाजूस घोडा व दुसऱ्या बाजूस बैल आहे. राष्ट्रध्वजाप्रमाणे राजमुद्रेतही आपणास संदेश मिळतो. राजमुद्रेतील सिंह सामर्थ्याचे प्रतीक आहे. राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतीक आहे? तर सामर्थ्याचे प्रतीक आहे. चक्रातून गती व्यक्त होते हे माहिती आपल्याला. घोडा हा प्राणी उत्साह आणि वेग यांचे महत्त्व दर्शवतो. आता हे तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले होते ते सुद्धा एक्सप्लेन करून सांगतो. घोडा हा प्राणी उत्साह आणि वेग यांचे महत्त्व दर्शवतो. आपण कामसू आणि खंबीर असले पाहिजे हा संदेश राजमुद्रेतून बैलाचे चित्र बैलाचे चित्र हा संदेश राजमुद्रेतील बैलाचे चित्र होते. आता इथं थोडंसं ही झालेली आहे, मिस्टेक झालेली आहे, थोडीशी समजून घ्या. आता जो काही बैल आहे या बैलाच्या राजमुद्रेमध्ये बैलाचं चिन्ह आहे ना, याच्यातून आपल्याला आपण कामसू आणि खंबीर असले पाहिजे हा संदेश भेटतो. आता इथं थोडंसं चित्र होते, इथं थोडीशी मिस्टेक झालेली आहे, ती थोडीशी समजून घ्या. म्हणजे आता इथे एक कसं आहे माहिती आहे का, संदेश एवढंच आहे, इथं कॉम आहे. राजमुद्रेमध्ये बैलाचं चित्रसुद्धा होते असा तिथं हे आहे, पण इथं 2 वाक्य जोडल्यामुळं थोडंसं इथं तुम्हाला मिसमॅच झाल्यासारखं आहे. आता कसं आहे माहिती आहे का, जे काही राजमुद्रेमध्ये बैल आहे तो बैल नाही आहे. इथं थोडंसं काय आहे माहिती आहे का, घोडा हा प्राणी उत्साह आणि वेग यांचे महत्त्व दर्शवतो. हे झालं का, आपण कामसू आणि खंबीर असले पाहिजे हा संदेश आपल्याला राजमुद्रेतील बैलाच्या चित्र जे आहे ते त्यातून दर्शवतो. आता कोण काय संदेश दर्शवतो याच्यावर प्रश्न पडला होता. आणि नंतरच्या एका परीक्षेमध्ये काय प्रश्न पडला होता तर राजमुद्रेमध्ये कोणकोणत्या प्राण्यांचे वर्णन आहे किंवा कोणकोणत्या प्राण्यांचे चित्र आहे असा सुद्धा प्रश्न आपल्या परीक्षेला होता. त्यामुळं प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह हे महत्त्वाचं आहे. आता आपण वळू आपल्या लोकशाहीकडे. लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचं आपण बेसिक माहिती पाहू. त्याच्यापैकी आहे वर्ग प्रतिनिधी. आपल्याला सर्वात अगोदर लोकशाही कुठं पाहायला भेटते? ज्यावेळेस आपण शाळेमध्ये वगैरे जातो त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा तिथं लोकशाहीचं महत्त्व समजायला चालू होतं. त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा आपल्याला तिथं वर्ग प्रतिनिधी हा नावाचा एक प्रमुख व्यक्ती पाहायला भेटतो. आता वर्ग प्रतिनिधीची तिथं नेमणूक होते, त्याच्या मार्फतच आपल्याला थोडीशी लोकशाही समजायला चालू होती. ती कशी असते? आता त्याच्यामध्ये वर्ग प्रतिनिधीची काही जबाबदाऱ्या असतात, त्या कोणत्या आहेत त्या आपण पाहून घेऊ. वर्गात शांतता राखली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मागण्या व त्यांच्या अडीअडचणी त्यांना हव्या असणाऱ्या सुधारणा यांची माहिती तो वर्ग प्रतिनिधी शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो. आपल्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व अन्य उपक्रमांचे आयोजन हे वर्ग प्रतिनिधीचे काम आहे. हे काम समाधानकारक न करणाऱ्या वर्ग प्रतिनिधीला जाब विचारण्याचा अधिकार कुणाला असतो? तर आपल्याला असतो. आता लोकशाहीचा अर्थ, आता ह्या लोकशाहीचा अर्थ काय आहे तर लोकशाही ही राज्यकारभार करण्याची एक पद्धत आहे. काय आहे? लोकशाही ही राज्यकारभार करण्याची एक पद्धत आहे. लोकांनी निवडलेले प्रतिनिधी लोककल्याणासाठी राज्यकारभार चालवतात यास लोकशाही म्हणतात. लोकशाही कशाच म्हणतात? लोकांनी निवडलेले प्रतिनिधी लोककल्याणासाठी राज्य चालवतात याला लोकशाही असे म्हणतात. आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक महत्त्वाची व्याख्या पाहायला भेटते. ती कुणाची आहे तर ती अब्राहम लिंकन यांची आहे. ही व्याख्या आपल्याला TET आपल्या बऱ्याच परीक्षेमध्ये पाहायला भेटलेली आहे. TET असो, सरळ सेवा असो, तलाठी असो किंवा इवन राज्यसेवा असो, याच्यामध्ये सुद्धा ही व्याख्या आलेली आहे. PSI असो, ST असो, अशी कुठली परीक्षा नाही की त्याच्यामध्ये ही व्याख्या आली नाही आहे. आणि त्यातल्या त्यात हीच व्याख्या आपल्याला मानसशास्त्रामध्ये सुद्धा विचारली गेलेली आहे. कुठल्या? अब्राहम लिंकनची. लोकशाहीची व्याख्या काय आहे हो? तर लोकांनी लोकांसाठी हे चालविलेले सरकार म्हणजे लोकशाही. लोकांनी लोकांसाठी चालविलेले सरकार म्हणजे लोकशाही.
ही अब्राहम लिंकनची व्याख्या आहे. आता ह्या स्वातंत्र्य आणि समताबद्दल आपल्याला आणखीन डीप माहिती आपल्याला 7वीच्या नागरिकशास्त्रामध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळं त्या जास्त टेन्शन घेऊ नका. आपण ह्याच्यामध्ये थोडीशी बेसिक माहिती आहे ती पाहून घेऊ. आता 5वीचं नागरिकशास्त्र म्हटलं तर हे 5वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तयार केलेलं असतं आणि याच्यामधलं बरंचसं नागरिकशास्त्र हे आपल्याला माहीतच नसतं आणि ते परीक्षेत विचारलं जातं, त्यामुळे ते आपल्याला येत नाही आहे. लोकशाहीत लोकांच्या स्वातंत्र्याला महत्त्व असते. लोकशाही लोकांना बोलण्याचे हिंडण्या फिरण्याचे स्वातंत्र्य असते. कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. आपण आपल्या इच्छेनुसार व्यवसाय व्यापार निवडू शकतो. आपण मोठेपणी कोण होणार हे ठरवण्याचे आपल्याला मोकळीक असते, म्हणजे ते स्वतंत्र असते व त्यासाठी प्रयत्न लोकशाहीत सर्व माणसे समान, त्यासाठी लोकशाहीत सर्व माणसे समान मानली जातात. आता जात किंवा धर्म यावर आधारलेले भेद केला जात नाही, हे महत्त्वाचं आहे. काय? जात किंवा धर्म यांवर आधारलेला भेद केला जात नाही. स्त्री व पुरुष असा भेद करता सर्वांना प्रगतीची संधी दिली जाते, हे आपल्याला स्वातंत्र्य आणि समतामध्ये महत्त्वाचे माहिती आहे. आता बोलू आपल्या लोकशाहीचे स्वरूप याच्याकडे. आता आपल्या लोकशाहीच्या स्वरूपामध्ये आणखी महत्त्वाचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पाहून घेऊ. काय आहेत तर आपली लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, सगळ्यांना माहिती आहे. निवडणुका व्यवस्थितपणे पार पाडण्याचे काम निवडणूक आयोग करते, हे सुद्धा माहिती आपल्याला. वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे, हे सुद्धा माहिती आहे सर्वांना. निवडणुकीत सर्व मतदान आहे जे गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो, हे सगळ्यांना माहिती असेल. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन व इत्यादी माध्यमांद्वारे लोकांना राज्यकारभाराविषयी माहिती मिळते, हे सगळ्यांना माहिती आहे. आता आपल्या संविधानासंदर्भात आणखीन खूप महत्त्वाची बेसिक माहिती आहे, आपण ते पाहू. हे भरपूर आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे 5वीचं जे नागरिकशास्त्र आहे ते आज पूर्ण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ मोठा झाला हरकत नाही आहे, पण अगदी व्यवस्थितपणे आपण हे सगळी माहिती पाहून घेणार आहोत. आता वळू आपण आपल्या संविधानाकडे. आता आपल्या संविधानासंदर्भात काही महत्त्वाची माहिती आहे ते पाहून घेऊ. लोकशाही पद्धतीचे कारभार करताना नियमांचे पालन आवश्यक आहे. लोकशाही पद्धतीने कारभार चालवताना नियमांचे पालन आवश्यक असते. आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले नियम ज्या पुस्तकात एकत्रित आहेत त्यात भारताचे संविधान असे म्हणतात, हे महत्त्वाचं आहे. काय आहे? आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले नियम ज्या पुस्तकात एकत्रित आहेत त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. आता संविधानास राज्यघटना असेही म्हणतात, हे सुद्धा विचारलं. संविधानास राज्यघटना असेही म्हणतात आणि त्यातील नियम हे कसे आहेत तर त्यातील नियम हे लिखित स्वरूपाचे आहेत. नियमांच्या आधारे आपले प्रतिनिधी राज्यकारभार करतात. आता आपण वळू संविधान सभा. याच्या संदर्भात भरपूर माहिती आहे, दरवेळेस परीक्षेला विचारली जाते, बरेचसे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आलेले आहेत. आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, या समितीला संविधान सभा असे म्हणतात. संविधान सभा कशास म्हणतात तर आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीला संविधान सभा असे म्हणतात. आता याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, हे परीक्षेला विचारलं होतं. आपल्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्यानंतर संविधानातील नियमांचा मसुदा तयार करण्यासाठी एक मसुदा नेमण्यात आली. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. हे पहा, संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे सुद्धा म्हणतात. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. आता याचं कारण महत्त्वाचं आहे. कारण काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र मेहनत करून संविधानाचा मसुदा तयार केला, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे संबोधले जाते. चला आता पुढे जाऊ आपण. संविधान सभेने 26
26 जानेवारी नाही आहे, लक्षात घ्या. काय, विधानसभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. संविधान कधी स्वीकारले तर विधानसभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारले. आता स्वातंत्र्य लढ्याच्या काळात 1930 पासून दरवर्षी 26 जानेवारी दिवस साजरा करतो. परीक्षेला विचारलं गेलं तर 26 जानेवारी दिवस कधीपासून साजरा केला जातो तर स्वातंत्र्य लढ्याच्या काळात 1930 पासून 26 जानेवारी हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. आता त्या दिवसाची आठवण म्हणून आपल्या संविधानाची अंमलबजावणी कधी झाली तर 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली. परीक्षेला विचारलेला आहे. आता भारतीय संविधानात नागरिकांचे हक्क स्पष्ट केलेले आहेत. भारतीय संविधानात काय केलेलं आहे तर नागरिकांचे हक्क स्पष्ट केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे नागरिकांचे कर्तव्यसुद्धा स्पष्ट केलेले आहेत. आता भारताची जी काही संविधान सभा आहे, आता या संविधान सभेमध्ये 299 सदस्य, त्याला ते पूर्ण करायला 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये संविधानाचे काम हे पूर्ण झालं. हे सुद्धा परीक्षेला विचारलेलं आहे. आता 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा भरली. संविधान सभेची पहिली सभा कधी भरली तर 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा भरली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेचे कामकाज पूर्ण झाले. आता आपण पाहू आपला राज्यकारभार. देशाचा राज्यकारभार कोणत्या पद्धतीचा असावा हे संविधानातील नियम स्पष्ट करतात. भारतातील संविधानात राज्यकारभाराच्या पद्धतीची माहिती दिली आहे. आपल्या देशातील लोकशाही संसदीय लोकशाही म्हणून ओळखली जाते. विधान महत्त्वाचं आहे. आपल्या देशातील लोकशाही ही कशी काय आहे तर आपल्या देशातील लोकशाही ही संसदीय लोकशाही म्हणून ओळखली जाते. आता संसदीय पद्धत कशी आहे याच्या संदर्भात आपण व्यवस्थित माहिती पाहू. संसद म्हणजे काय आहे तर संसद म्हणजे लोकांनी देशाच्या राज्यकारभारासाठी निवडून दिलेले प्रतिनिधींचे कायदे मंडळ होय. त्यानंतर प्रतिनिधींचे कायदे तयार करण्याचे काम करतात. प्रतिनिधी हे काय करतात तर कायदे तयार करण्याचे काम करतात. या प्रतिनिधीमधून काही प्रतिनिधी मंत्री म्हणून निवडले जातात. अनेक मंत्र्यांची मिळून मंत्रिमंडळ म्हणते, हे सगळ्यांना माहिती आहे. मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो? मंत्रिमंडळाचा प्रमुख हे प्रधानमंत्री असतात. आता लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळाच्या कारभाराविषयी प्रश्न विचारू शकतात. त्यांची समाधानकारक उत्तरे देणे त्यांना बंधनकारक असते. कुणाला? आपलं जे मंत्रिमंडळाचा प्रमुख प्रधानमंत्री आहे त्यांना. आता ओळखू आपण संघराज्य पद्धती. आता याच्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण पाहू. आता आपल्या देशाचा राज्यकारभार करणाऱ्या शासनाला संघ शासन किंवा केंद्र शासन असे म्हणतात. अतिशय महत्त्वाचं आहे, परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार करणाऱ्या शासनाला संघ शासन किंवा केंद्र शासन असे म्हणतात. राज्यकारभाराच्या सोयीसाठी संपूर्ण देशाचे काही भाग पाडले आहेत त्यांना घटक राज्य असे म्हणतात. घटक राज्य पातळीवर शासन व्यवस्थेला राज्य शासन असे म्हणतात. आता जे काही घटक राज्य पाडलेले आहेत, आता घटक राज्य पातळीवर शासन व्यवस्थेला काय म्हणतात तर राज्य शासन असे म्हणतात. संघ शासन व राज्य शासन या दोन पातळ्यांवरील शासन व्यवस्थेला म्हणून संघराज्य पद्धती म्हणतात. आता संघराज्य पद्धती कशाला म्हणतात तर संघ शासन व राज्य शासन या दोन पातळ्यांवरील शासन व्यवस्थेला मिळून संघराज्य पद्धती असे म्हणतात. तर संघराज्य पद्धतीमध्ये संघ शासन घटक राज्यांचे शासन यांच्यामध्ये राजकारभाराच्या कामांविषयी वाटणी केलेली असते. आता पुढं वळू. आपल्या देशाचे संरक्षण करणे काय आहे? आपल्या देशाचे संरक्षण करणे, परदेशाची व्यवहार करणे, देवाणघेवाण करणे, हे रेल्वेची व्यवस्थापन यांसारखी संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्त्वाची कामे कोणाची आहेत तर संघ शासनाची आहेत. त्यानंतर आपल्या राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे,
आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे यांसारखी कामे कोणाची आहेत तर राज्य शासनाची आहेत. आता भारताच्या संघराज्यामध्ये 28 घटक राज्य आणि संघ शासनाच्या नियंत्रणाखाली म्हणजे केंद्र शासनाच्या म्हणजे केंद्रशासित प्रदेश हे 8 आहेत. याच्या संदर्भात अतिशय व्यवस्थितपणे माहिती तुम्ही घ्या, कुठली आहेत, त्यांच्या राजधानी कुठल्या आहेत ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. याच्यावर सुद्धा प्रश्न पडलेले असतात, ते आपण पुढल्या एका सेपरेट व्हिडिओमध्ये पाहू. भारताची संघराज्य म्हणजे भारतीय संघराज्यात संघ शासन, सर्व घटक व राज्य व संघ शासित प्रदेश यांमध्ये ऐक्य व सहकार्य पाहिजे, त्यामुळे देशाचे सामर्थ्य वाढेल. आता आपण वळू स्थानिक कारभाराकडे. स्थानिक कारभार अतिशय महत्त्वाचा आहे. गावचा कारभार कोणामार्फत चालतो तर गावचा कारभार हा ग्रामपंचायतीमार्फत चालतो. ग्रामपंचायतीत त्या गावातील लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. कोण असतात तर ग्रामपंचायतीत त्या गावातील लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. तालुका पातळीवर लोककल्याणासाठी व विकासासाठी कामे करण्यासाठी पंचायत समिती असते. पंचायत समिती कुठे असते तर तालुका पातळीवर. तालुका पातळीवरील लोककल्याणाची व विकासाची कामे करण्यासाठी काय असते पंचायत समिती असते. आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असते. तेथील लोकांच्या विकासासाठी असणाऱ्या योजना जिल्हा परिषद राबवते. आपल्या गावातील रस्ते, दिवाबत्ती, शिक्षण, मनोरंजन, आरोग्य सेवा इत्यादी सोयीसुद्धा आपणास मिळतात. त्या पुरविण्याचे काम स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था करतात. समजलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. स्थानिक स्वराज्य ह्याच्यामध्ये काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. त्यानंतर ते आपल्या संस्थेचा कारभार पाहतात. कोण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात ते प्रतिनिधी आपल्या संस्थेचा कारभार पाहतात आणि दर 5 वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. आता निवडणुका कधी घेतल्या जातात, दर 5 वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. लोकसंख्येने व आकाराने लहान असणाऱ्या शहरांचा कारभार नगर परिषद पाहते. लोकसंख्येने व आकाराने लहान असणाऱ्या शहरांचा कारभार नगर परिषद पाहते. लष्कराची छावणी असणाऱ्या ठिकाणी कटक मंडळे ही स्थानिक संस्था काम करते. अतिशय विधान महत्त्वाचं आहे. लष्कराची छावणी असणाऱ्या ठिकाणी कटक मंडळे ही स्थानिक संस्था काम करते. स्थानिक पातळीवर कारभार करणाऱ्या या संस्था आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. चला आता आपण पुढे जाऊ. त्या आपल्या सर्वांच्या निकटच्या शासन संस्था आहेत. गुणवत्तादर्शक प्रमाणचिन्हे ISI काय आहे ते महत्त्वाचे आहे, ते आपण विषय व्यवस्थित पाहू. विजेची उपकरणे, प्रेशर कुकर, गॅसची शिगडी, प्रवासी गाडीचे टायर, स्वच्छतागृहातील साबण, हेल्मेट म्हणजे ते आपल्या त्याला शिरस्त्राण असे म्हणतात. आता ॲगमार्क हे चिन्ह काय असते, कशावर असतं तर धान्य, डाळी, खाद्यतेलातील तूप, लोणी, मध, मसाले, चहा पावडर इत्यादी खाद्यपदार्थांचे डबाबंद आवरणातील शुद्धतेचे प्रमाण चिन्ह आहे ॲगमार्क. आता याच्याविषयी आणखीन तुम्ही डीप माहिती तुम्ही पाहून घेऊ शकता. सध्या ह्या पुस्तकामध्ये जितकी माहिती आहे आपण ते घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण 5वीचं नागरिकशास्त्र हे एकदम व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण 6वीचं नागरिकशास्त्र पाहू. याच्यामध्ये आपण आपले समाज जीवन, त्याच्यानंतर दुसरा टॉपिक समाजातील विविधता म्हणजे धर्मनिरपेक्षता काय आहे, त्याचे तत्त्व काय आहे, याच्यातले बरेचसे प्रश्न TETला विचारले गेलेले आहेत. त्यानंतर सहिष्णुता आणि सामंजस्य म्हणजे काय आहे ते पाहू. त्यानंतर ग्रामीण स्थानिक शासन आहे, याच्या संदर्भात भरपूर प्रश्न परीक्षेला आलेले आहेत, ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.